नमस्कार 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 सर. कळवायचं तरी म्हणजे हे काय बरं आहे ना आता हात. डॉक्टर ती स्टाईल आहे, ती स्टाईल आहे ती अशी. क्या बात आहे यार. हे स्टायलिश लोक काय करतील ना काय सांगतायत. म्हणजे आपल्याला काय ही नॉर्मल स्टाईल आपल्याला माहिती आहे, पण स्टाईल शिकावते ह्या माणसांकडून. सर पण ही स्टाईल आहे. ही स्टाईल आहे. मग ते आज तुम्ही करणार आहे का काय रिश्ते मी नाही नाही ते नाही करणार मी. डॉक्टर तुम्ही पण मस्त दिसताय. थँक्यू सर. आज तुम्हाला वेगळ्या थोडा लुक मध्ये बघितलं मी. म्हणजे मी तुम्हाला कधी स्पोर्ट शूज घालून पाहिलं नाही. तुम्ही घातले पाहिजे स्पोर्ट शूज. मी घालून काय उपयोग नाही ना सर. का? आपला खेळ सगळा हातात आहे, पायाचा काय संबंध. आपले पाय दिसतच नाही लोकांना. एवढं घालून करणार काय. अँकरिंग पुरतं घालायचं, नंतर आपलं नॉर्मलच असं स्लीपरवर फिरतो मी सगळ्यांना. पण हे मला आवडलं, कॉस्ट्युम वाल्यांचं हे मला आवडलं. हा इथं जोरदार टाळ्या आमच्या कॉस्ट्युम डिपार्टमेंटसाठी क्या व्हायला. बात आहे. खरंच जोरदार टाळ्या. कारण ते आज फुल पेमेंट घेणार एका हाताच्या बदल्यात. अख्ख्या कोटचे पैसे एका हातात कमवतात, त्यामुळे डोकं काय आहे बघा त्यांचं. वा वा, सुरुवात करूयात आजच्या भागाला. नमस्कार सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी. हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी लगेच सुरुवात करूयात आजच्या भागाला आणि जाऊयात आपल्या थुकरटवाडीच्या स्पेशल स्टुडिओमध्ये, ज्याचं नाव आहे दिलखुलास विथ विलास. आणि या कार्यक्रमामध्ये आज विशेष पाहुणे येणार आहेत. महिलांना त्या पाहुण्या फारच आवडतील. आता मी नाव सांगत नाहीये, लगेच सुरुवात करूयात दिलखुलास विथ विलासला. दिलखुलास विथ विलास. दिलखुलास दिलखुलास विथ विलास. दिलखुलास दिलखुलास विथ विलास. दिलखुलास औ चर्चा. दिलखुलास विथ विलास. दिलखुलास. साधारणपणे कार्यक्रम जेव्हा सुरू होतो तेव्हा गेस्टची एंट्री वगैरे असं आपल्याला करायचं असतं. मी विनंती करून बघतो. आऊ कसं आहे ना, एक एंट्री आपल्याला करायची होती. एक मला एंट्रीचं काय सांगू नको. काय एंट्री करून करून म्हातारी झाली मी. तू आता आलायस. विलास हा? बोलायचं होतं जरा 2 मिनिटं. थांबन जरा. ते त्या बोलतात, तुम्ही त्यांच्यामध्ये बोलण्याचं धाडच करणं म्हणजे हे मार खायचे धंदे आहेत आता. त्या बोलताना हे बोलतात म्हणजे हे मार खाणार कन्फर्म. नाही तर मला मारतील, मी जवळ आहे म्हणून. जरा गप्प बस, मी त्यांच्याकडे बघते. आम्ही आहोत ना इथे. नाही नाही मी नाही बोलायचं नाही, तोंड उघडायचं नाही. नाही तसं नाही, पण बोलायचं नाही. माझा हक्क आहे म्हणून बोलतोय, बाकी काय नाही. ऐका ना 2 मिनिटं, ऐका. माझं फक्त ऐका. ह्या माणसाने प्रोग्राम उशिरा का चालू केला ह्याच्याबद्दल विचारतोय, बाकी काय नाही. इतक्या वेळ ताटकळत बसतोय आपण बाहेर. इकडं काय करतो तितक्या वेळ ही लोक, म्हणून विचारतोय. आपल्याच बाजूचा प्रश्न आहे, बाकी काय. तुम्हाला पर डे कसा मिळावा त्यासाठी हे लिहित होतो. सुरू करा. हा मग प्रत्येकाने आपापलं काम करावं. किती वेळ पण काय तर काम हे का नाही. नसेल होत चालायला लागा. हे बंद. हा आ? बस. क्या बात आहे. आज बहुतेक या दोघांमध्ये 40 मिनिटं निघतील. क्या बात आहे. पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ज्येष्ठ अभिनेत्री उषाजी नाडकर्णी यांच्यासाठी आणि सुचित्राताई बांदेकर यांच्यासाठी. क्या बात आहे. आज दिलखुलासचा स्टुडिओ म्हणजे आज मजा असणार आहे. इतकी धमाल असणार आहे आज सर. आणि या दोघीही महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री या मंचावर आलेल्या आहेत. याचं कारण खूप गोड आहे. अच्छा. एक मालिका, हा ज्या मालिकेनं सगळ्या जगभरातल्या प्रेक्षकांना यांच्या प्रेमात पडायला लावलं होतं, पवित्र रिश्ता. बरोबर. आता हेच नाव आम्हाला परत ऐकायला मिळणार आहे असं आम्ही वाचतोय बघतोय. काय आहो झी5 पवित्र रिश्ताचा दुसरा पार्ट. हो. दुसरा पार्ट म्हणजे आमची सिरियल पहिली झाली. हा. आता त्याची वेब सिरीज आहे. क्या बात आहे. वा 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 वा. म्हणजे वेब सिरीज तुम्हाला झी5 वरती बघायला मिळणार आहे. आता इतक्या वर्षांनंतर परत करताना कसं वाटतंय? मजा वाटली मला पवित्र रिश्ताचं नाव ऐकून. त्या प्रेमात होती ना मी. वा. त्या सिरियलच्या प्रेमात होती मी. क्या बात. मजेदार होती. लोकांना खूप आवडली होती. लोक वेड्यासारखे प्रेम करत होते त्या सिरियलवर. क्या बात. सिरियलवर म्हणजे सिरियल मधल्या सगळ्या कलाकारांवर. वा वा वा.
सुचित्राताईंना मला विचारायचं, तुम्ही पण यात असणार आहात, हो काय आम्हाला बघायला म्हणजे मिळालं? माझ्यासाठी ह्यांनी तर ते आधीचं पवित्र रिश्ता जी सिरियल होती ती त्यांनी केली होती, पण त्या सिरियलमध्ये मी नव्हते. जेव्हा मला विचारलं पवित्र रिश्ता वेब सिरीजसाठी काम करणार का, म्हणजे मला अंकिता लोखंडेच्या आईचा म्हणजे अर्चना जे एकदम फेमस पात्र आहे तिच्या आईच्या रोलसाठी मला विचारलं. सो आय वॉज व्हेरी एक्सायटेड की वा एक छान सेटअप असलेल्या आणि ज्या सिरियलने ऑलरेडी एवढं छान नाव केलेलं आहे त्याची वेब सिरीज जर बनत असेल तर आय वुड लव टू वर्क. आणि तशा प्रकारे मी कामाला सुरुवात केली. पण एक वेब सिरीजची म्हणून जी मजा असते ती येते आणि ती प्रेक्षकांना पण नक्की येईल असं वा वाटतंय. वा 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 वा. सुचित्राताई आणि आऊंच्या बरोबर आणखीन सुद्धा गप्पा सुरू राहणार आहेत. तर आता कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आज मॅडम आलेल्या आहेत म्हटल्यानंतर काहीतरी वेगळं घडणारच आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे अखिल भारतीय किरकिरी सासू संघटनेच्या अध्यक्षा आऊ इथे आलेल्या आहेत आणि त्यांच्या निमित्तानं हा कार्यक्रम होणार आहे. आणि त्याच बरोबरीनं या ठिकाणी ज्येष्ठ शिक्षिका सुचित्राताई बांदेकर सुद्धा आलेल्या आहेत. त्यांचे आपण स्वागत करूया. शिक्षिका? हा, शिक्षिकाच आहेत. शिक्षिका कशा असतील? ते आता ऍक्टर्स आहेत. अरे बांदेकरांना ते छडी घेऊन शिकवतात हल्ली. तुम्ही ऐकलं का? तुम्हाला माहितीये का मागच्या वेळेला ते बोलले ते MA झाले माहितीये का तुम्हाला बांदेकर? हो, पण त्याने अभ्यास घेतला म्हणून आदेश दादा MA झाला. नाही बरोबर आहे. खरंय. आणि तो आता पार्ट 1 झालाय ना, तर त्याला 88.5% मिळाले. तर तू आता इतका माज करतोय त्याचा येता जाता, मॅशी नीट वागायचं, मॅशी नीट बोलायचं, ए उठ मला चहा दे, मला 88% मिळाले. बापरे. म्हणलं ठीक आहे पुढच्या वर्षी तुला कसे कमी पर्सेंटेज अभ्यास नाही काही नाही, फारच पास झाला म्हटलं तुझा. आता तुला पुढच्या वर्षी शाप देते मी की तुला कमी टक्के. मग छडी घेऊन शिक्षिका पहिली सांगते की नाही, पुढच्या आता- वेळेला कमी मार्क मिळतील. हो असंच होणार आहे. नाही पण पार्ट 1 झाला असं Part म्हणतात. one. मग पार्ट 2 कोण झी5 करते का तुम्ही करताय? ह्यांचं पवित्र रिश्त्याचा पार्ट पुढचा ते करतात म्हणून आपली गंमत केली. पण तुम्ही ना त्यांना हे जे MA केलं ना ह्याच्यामुळे आमचे वांदे झाले मॅडम. का नाही आता बघा ना आदेश बांदेकर सर एवढं ग्रेट माणूस, एवढं मोठं करिअर, 25-30 वर्षांचं करिअर, त्यांना बघत आमच्या घरच्यांनी धाडसाने आम्हाला ह्या कार्यक्रमात घातलं किंवा ह्या फील्ड मध्ये घातलं की जा बाबा सेफ आहे प्रॉब्लेम नाही. बांदेकरांनी MA केलं, आमच्या घरच्यांनी धसका घेतला. ते म्हणायला लागले काहीतरी गणलंय या क्षेत्रात बहुतेक, ते MA करायला लागले, तुम्ही काहीतरी ते करा. माझ्या बायकोनी माझ्या मागे टुमणं लावले, तुम्ही निदान DED तरी करा, काहीतरी करा. त्याची बायको तर म्हणते तू अंगणवाडीचा कोर्स तरी कर, काहीतरी कर. आणि तो परी करतोय त्याची बायको त्याला म्हणते ते वाजवण्यापेक्षा तू टाईप रायटिंगचा कोर्स कर, त्यात काहीतरी पैसे जास्त मिळतील. एवढं आम्हाला टेन्शन आलंय. आम्ही त्यांना सांगितलं नाही, ते जे त्यांनी केलं शिक्षण त्याच्यामध्ये काहीतरी वेगळी गोष्ट असणार. तर आज या कार्यक्रमामध्ये मॅडम आलेल्या आहेत म्हणून इथं जो गप्पा मारायला माणूस येणार आहे तो पण त्याच विषयावरती गप्पा मारणार आहे. खरं तर पिचलेल्या ज्या सासवा असतात त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी त्यांनी एक ट्रेनिंग सेंटर सुरू केलेलं आहे. अच्छा. पिचलेली सासू सबलीकरण केंद्र. वा. आणि त्याच्यावरती ते बोलत असतात. त्यांना आपण जोरदार टाळ्यांनी बोलूयात. जोरदार टाळ्या मिलिंद बोंबिल यांच्यासाठी. दिल खुला, दिल खुला, विथ विला दिल खुला. अरे या 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 पाया- त्यात उगा पडेल. नाही, साक्षात माझं दैवत. क्या बात आहे, क्या बात. तुमचं दैवत म्हणजे? हो, अहो यांचे व्हिडिओ दाखवूनच मी केंद्र चालवतो. क्या बात आहे. पण मला आवडलं तुमची एंट्री. क्या हो. बात आहे. बस हे बघू कपडे काय घातले आज? हा ऍक्च्युली ऑर्केस्ट्रावाले माईक, वगैरे माईक. वाटतात. तुम्हाला वाटेल हा हे हेअरस्टाईल वगैरे केली बरं का? बोलले ना फुगा पडेल. नाही नाही, बायकांनी असं धरलं होतं, परत कराल असं करून ते धरलं होतं असं वर. कोणी केलं ते? हे सांगितलं ना बायकांनी धरलं होतं, परत कराल का असलं काहीतरी फालतूगिरी. तर असे ते दिसणारे आहेत. साधारणपणे 4 दिवस रणवीर सिंगला भिजत घातल्यावर तो कसा दिसतो. मग त्यांना हे व्हाय ना ते म्हणजे कपड्यावर कुठं पंचवीस काढत बसलाय आता. असं द्या बरं. तर बोंबिल, तुम्ही ज्या पद्धतीनं सांगताय की
तुम्ही सासवांना ट्रेनिंग वगैरे देता त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कसे सासूचा धाक नाही राहिलाय सुनेवर, हो ना, आणि सुना पण ना सासूच्या वर चढ बोलता येतो. खरंय खरंय. म्हणून मी अशा सासूंना कॉन्फिडन्स मिळावा, हा, त्यांच्यात कॉन्फिडन्स यावा म्हणून मी एक केंद्र सुरू केलं. क्या बात आहे. पण ही प्रेरणा कशी काय मिळाली तुम्हाला? माझ्याच घरातून ही प्रेरणा मिळाली मला. म्हणजे म्हणजे माझ्या ना आईचा धाक नाही राहिला माझ्या बायकोवर, बर, आणि माझी बायको काय काय झालं? बापरे, माझी बायको वॉचमन बरोबर पळून गेली. काय 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 सासूचा धाक नाही आणि काय झालं? बायको वॉचमन बरोबर वॉचमॅन बरोबर त्याच्यात पळून गेली. सासूचा काय संबंध होता? त्याच्यामध्ये नवऱ्याचं प्रेम पाहिजे ना, किंवा नवऱ्याचं लक्ष पाहिजे, दोन्ही. सासूचा काय संबंध? अहो, नवऱ्याचं प्रेम नंतर सासूचा धाक पाहिजे ना. होय का? मग सासूने काय लक्ष ठेवायचं का तिचं? वॉचमन बरोबर जाती पळून का काय मग करते? ठेवला पाहिजे ना, घरात असते ना ती. पण तो कोंबडा काढत बसण्यापेक्षा वॉचमॅन वा वा, त्याच्यात एवढा वेळ घालवला ना, त्याच्यात ती वॉचमॅन बरोबर गेली. गेली, आता काय करणार. काढलंय. हा, मस्त काढलंय. मस्त काढला ना कोंबडा. ते गटारीला तर बुचलून घेऊन गेले होते, पातेल्यात ठेवलं होतं उकळायला. आम्ही गेलो, सांगितलं अहो, आमचा माणूस आहे धावल्यात. तुम्ही जे ट्रेनिंग देता ती कशी देता साधारणपणे? म्हणजे इथे दाखवणार आहे मी. माझ्याकडे 2 मॉडेल आहेत. कशात? मस्त आहेत. मस्त. काय बोलताय? अहो, मॉडेल म्हणजे सासू सुनेचं मॉडेल आहे. सासू सुनेचं मॉडेल. हा, आणि तुमच्या समोर मी सासूवर उपचार करून दाखवणार आहे बरं का. काय सांगता? हा. काय दाखव, बोलवूयात आपण त्यांना. आपल्याकडे एक सासू सुनेची जोडी आलेली, त्या सासू अत्यंत पिचलेल्या आहेत आणि त्यांच्यावरती उपचार हे करणार आहेत असं मी ऐकलेलं आहे. बर, बर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सासू सुना काळे मिरे यांच्यासाठी. या. चला ना पटापटा, चला ना. पायाला काही मेहंदी लागले का? हा? चला ना. चालायला होत मला आता. गल्लीत कुल्फीवाला आला की कसं धावत जाता? ए कुल्फी, 2 दे, 2 दे रे मला. बघितला म्हातारीचा, बघितला? तर मंडळी, दिल खुलास विथ विलासची ही मजा अशीच पुढेही सुरू राहणार आहे. पण पाहूयात याचाच पुढचा भाग उद्याच्या भागात. तर आज आऊ आपल्याकडे आलेले आहेत म्हटल्यानंतर एक सिनेमा तर आम्ही त्यांना दाखवणारच आहोत. आपल्याकडे सिनेमा बनतो सर? हो, पण आता गेले काही महिने बनत नाही आता. नाही नाही, पण आता आज आम्ही बनवणार आहे. आज आहे? येस 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 येस. तर आऊंनी आतापर्यंत अनेक सिनेमे केले, यातलाच एक आगळा वेगळा सिनेमा आज आम्ही तुम्हाला दाखवणार. सुरुवात करूयात आपल्या सिनेमाला. तर मंडळी, आज आपल्याकडे आऊ आलेले आहेत आणि आऊ आलेत म्हटल्यानंतर तर धमाल असणार, काहीतरी मज्जा आली पाहिजे. आता त्यांचे अनेक सिनेमे इकडे आम्ही केले, पण एक वेगळाच सिनेमा आज आम्हाला दाखवायचा आहे सगळ्यांना. आणि खूप दिवसांनी आज इकडे सिनेमा होणार आहे बरं का. बरेच म्हणजे वर्ष झालं आपण एका वेगळ्या परिस्थितीत होतो, त्यामुळे आपण वेगळी प्रहसनं सादर केली, ती पण लोकांना फार आवडली. पण खूप दिवसांनंतर चला हवा येऊ द्या चा जो एक मसाला आहे वेगळा, जो लोकांना खूप आवडतो, तो म्हणजे सिनेमा. आमचा सिनेमा तुम्हाला दाखवणार आहे. आऊंच्या सगळ्या भूमिका लोकांना खूप आवडल्या आतापर्यंत, पण एक वेगळी भूमिका त्यांनी केली आणि त्यात त्या आऊ वाटल्याच नाहीत. वेगळीच बाई आहे बाबा कोणीतरी. तो म्हणजे नशीबवान सिनेमा. इतका सुंदर सिनेमा आणि इतकी सुंदर ती सगळी कास्टिंग होती. मोहन जोशी सर होते, आशा काळेजी होत्या, आपण होतात, नितीश भारद्वाज सर होते, अलका कुबल होती. ताई होत्या. आणि इतका सुंदर सिनेमा. लक्ष्मीकांतजी बेर्डे होते बेर्डे, त्यामध्ये, हा. प्रिया बेर्डे होत्या. आणि सिनेमाची कथा सगळ्यांना माहिती आहे, लॉटरीवर आधारित ती सगळी कथा आहे. आणि मग या काम करत असतात मोहन जोशी सरांच्या घरी, आणि यांनी पण एक लॉटरीचं तिकीट काढलेलं असतं, मोहन जोशींना ते देतात आणि मग अदला बदली होती तिकिटाची आणि मग पुढे सिनेमाची गंमत आहे सगळी. तुमचा होता नशीबवान, आमचा एक कम नशीबवान. बघूयात मग हा कम नशीबवान कोण ठरणार आहे या अख्ख्या सिनेमात. सुरुवात करूयात आपल्या सिनेमाला. आणि तुमच्या सिनेमामध्ये जसे मोहन जोशी सर होते आणि त्यांच्या पत्नी होत्या निर्मलाजी, अशी ती भूमिका होती, आशाताईंनी ती केली होती. मोहन जोशी आणि निर्मलाजी आमच्याकडे सुद्धा आहेत, भेटूयात त्यांना. सुरुवात करूयात. भेटूयात पहिल्यांदा या दोघांना.
मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आए रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आए रुत मस्तानी कब आएगी तू. काय आहे? हे राजेश खन्ना. अरे मी असतो ना राजेश खन्ना, मी करणार ना राजेश खन्ना. हा बघा आमचा तुटलेला वायपर. काय तुला राजेश खन्ना म्हणणं म्हणजे आऊला आलिया भट म्हणण्यासारखं. म्हणण्यासारखं आहे म्हणजे म्हणण्यासारखं आहे. हा? काय कमी आहे? हा? आलिया भट पेक्षा काय कमी आहे? हा? अरे आलिया भट फक्त दिसायला हॉट आहे आणि आऊ तोंड उघडलं की हॉट. नाही मी पण असं ऐकलंय काय? पण आऊ आहे ना कणीस भाजतच नाही, मग? नुसते असे समोर ठेवतात आणि मग डायरेक्ट पॉपकॉर्न म्हणतात. मग उगा ती मागत होतो तो आग ओकणारा चायनीज ड्रॅगन आला होता ना भारतात, 2 दिवसाच्या वर थांबला नाही राव. का? आऊमुळे डायरेक्ट गेला. अरे त्याला घालवणार सगळेजण त्याला घालवतो कसं घालवायचं त्याला. शेवटी आऊ गेले आणि आऊने एकदा गेलं ते गेलं आलंच नाही वापस ते. आता ती चीनची भिंत आहे ती. काय साठी बांधली ती? संरक्षणासाठी नाही आऊसाठी. आऊने हा करू नये म्हणून. बाबा डेंजर. ते अजून एक मॅडम येणार होत्या ना. अरे हा ते अंकिता कुठे आहे? अंकिता लोखंडे. त्या नाही आल्या ना त्या. नाही काय आज त्या यायला पाहिजे होत्या. का? त्यांना असं वाटलं असतं की आरशा समोरच उभी आहे ती. नाही म्हणजे मला एकदम नॉस्टॅल्जिक झाल्यासारखं वाटलं त्यांचं नाव ऐकल्यावरती. का? कॉलेजमध्ये मला सगळे अंकिता म्हणायचे. अंकिता लोखंडे आली, अंकिता नाही खोटं वाटतं. साईड प्रोफाईल म्हणून हा मला तुला आता साईड प्रोफाईल म्हणून बघा अंकिता लोखंडे वाटते की नाही बघा. एक मिनिट. हा वाटते एकदम है ना वाटते. फक्त ना आऊ हे थोडी गंजलेली लोखंडे वाटते. काय अरे बाप अरे कोण आलं बघितलं का? काय झालं? आई शपथ. कुशल बद्रिकेचा हुबेहूब आवाज काढणाऱ्या सुचित्रा ताई बांदेकर. तू तर माझा आवाज काढलाच ते याद राख. नाही अरे काय म्हणायचं आता याला? प्रत्येक वेळी आपला सुनील शेट्टीचा आवाज काढतो आणि माझ्या नावावर खपवतो. नाही पण मी या वेळेला वेगळं सारखे एकच पंच मारतो तुम्ही. एकच मारत. मी या वेळेला वेगळं बोललोय ना ताई. काय बोललास? आतापर्यंत मी काय बोलायचो की मी कुशल बद्रिके सुचित्रा ताईंचा आवाज काढतो. आता मी काय बोललोय? कुशल बद्रिकेंचा आवाज काढणाऱ्या सुचित्रा ताई. बरं ऐक आहे कुशल. नाही सर ऐक ना, ताईने ती पर्स जी फेकली ती ठेवून घे. वर्षभर काम नाही केलं तरी भागेल. माझा हाय डोक्यात हाय काय पण ना तुम्हाला कुणालाच ना ऍक्च्युअल आर्टिस्टची कदर नाही आवाज काढणाऱ्या. आम्हाला तुम्हाला कुणालाच कदर नाही. खरी कदर एकाच माणसाला आहे. कोणाला? आदेश बांदेकर सरांना. कसं काय? परवा आलते ना आपल्याकडे. हो. मला बोलवून घेतलं रूम मध्ये. कुशल कुठे आहे त्याला बोलाव. मी गेलो आपला. काय रे तू सुचित्राचा आवाज काढतोस? मी म्हणलं ह्याच्या पुढे नाही काढणार. इकडे म्हणलं काय झालं सर? मी तर रेकॉर्डिंग चालू ठेवतो. सुचित्राच्या आवाजात 10 वेळा म्हण आदेश आय एम सॉरी, आदेश आय एम सॉरी. खूप वर्ष मला तिच्याकडनं हे ऐकायचं होतं. मी गरीब बापडा घाबरत म्हणलं आय एम सॉरी. त्या दिवशी त्या माणसाच्या तोंडावर जे समाधान पाहिलं आजपर्यंत नाही पाहिलं. आणि मला दुसऱ्या दिवशी मेसेज पण आला म्हणे काय? रात्री शांत झोप लागली. आणि आता रिंगटोन ठेवले तुम्ही चेक करा एकदा. आमच्या इकडनं गेले बघा त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल ना नीट. जाम खुश होता तो माणूस. हो खुश होता. आहे ना. तेच कारण आहे रेकॉर्डिंग मिळाली. पण थँक्यू तुम्ही ही पर्स दिली त्याच्याबद्दल. तेच काय मध्येच आता हे. हॅलो सुनाई ना. हा पर्स मिळाली का?
घेऊन ये तुझ्यासाठी. मोबाईल घे. अरे आता परत आवाज काढायला. मोबाईल फेकणारच का लगेच? याचा बहुतेक आज निरोपच जाते घरी. नाही तसं नाही, मी आपलं पण मी आज एकदा तरी तुमचा आवाज काढला का ते मला सांगा. नाही. एकदा तरी मी एकदा पण नाही काढलाय. हा, करायचं, शपथ नाही काढला. किट करा आता. हा स्किट करा. अगं निर्माल्य. अरे निर्माल्य कसं असेल नाव कुणाचं? मग कोमेजलेल्या फुलाला म्हणतात निर्माल्य. देवाला नाही का वाहतो आपण, मग ते कोमेजून कशाला- जातो. कशाला- कशाला? कोमेजलेल्या फुलाला. पण तू कामातून गेलेलं फुल आहे. नुसतं फुल नाही, ब्लडी फुल आहे. हिच्याकडे बघून याला निर्मला म्हणावंच वाटत नाही. मी तरी काय करणार आहे? निर्मल्यासारखा चेहरा आहे तिचा. तुम्ही नीट नाव घ्या निर्मला. बरं ठीक आहे. निर्मला चहाचं बघ जरा. चहाचं काय झालं? चहाचं काय झालं? घरात काम करणारी बाई अजून आली नाही. ती आली असती तर पटकन तुम्हाला चहा दिला असता. वयोबाई अजून आली नाही, गेली कुठं? आली. सेम आवाज. काय करताय? हा, कोण आहे या आमच्या घरी काम करणारे. अच्छा. वयोबाई. हा, वयोबाई. बयोबाई. पण त्यांच्याकडे बघून भयावबाई असंच म्हणावं. साहेब काय म्हणताय असं? बरं ठीक आहे. ऐक आहे, बल्ले बल्ले बाई. वयोबाई. हा तेच म्हणले. ऐक, हे काय गाणं आहे? काय म्हणत आलीस तू? ऋण फिटता कुणाचं ऋण फेडतेस तू? साहेबांचं. हा म्हणजे हो, त्यांच्या मदतीमुळे माझी पोरगी अंकिता आज पिझ्झा खातीया. काय केलं त्यांनी असं? मी काय मदत केली? अहो धुन धुत होती तेव्हा ह्यांच्या पॅन्टीमध्ये 500 रुपयाची नोट सापडली मला. आणि त्यामुळं हिची इच्छा पूर्ण झाली पिझ्झा खायची. सगळा खाऊ नको ग. अरे साहेब तुमचं कसं फेडू का? बसा. याच्या कुठे रडायची पद्धत आहे? उपकारचं काय उपकार? ते 500 रुपये सापडले तर लगेच देऊन टाकायचे ना मला. कसं देणार? हा? अहो 500 रुपयाबरोबर मोगऱ्याचा गजरा पण होता पॅन्टी. आणि वहिनी तर गजरा घालत नाही मोगऱ्याचा, त्या झेंडूचा गजरा घालतात. आता तुमची फालतूगिरी वहिनीसमोर उघड झाली असती तर तुम्हाला मला 500 रुपये द्यावेच लागले असते ना. आहे का नाही? म्हणून मी तुमचं काम सोपं केलं, बाकी काय नाही. एक मिनिट. काय ऐकते मी? गजरा? तो पण मोगऱ्याचा? मला तर झेंडूची फुलं आवडतात. मग मोगऱ्याचा गजरा कोणासाठी आणला होता तुम्ही? आपल्या नितीशसाठी. नितीशसाठी आणला होता मी. नितीशसाठी मोगऱ्याचा गजरा? माझ्यासाठी? अबे टेंबूर सोंडे, तुमचं तुम्ही पहा ना, मला काय ओढता तुमच्या. एक मिनिट बाळा. टेंबूर सोंड्या? तुला नितीश भारद्वाज करायचं आहे, नितीश विदर्भवाज नाही करायचंय. ते पाहिजे मी मावलं. जा तिकडे, तुमचं तुम्ही पहा आणि त्या मोगऱ्याच्या याच्यात मला ओढू नका. जा. अरे तू नाही काय बोलला होता मला? ते निबंध लिहायचा आहे शाळेत, माझे आवडते फूल म्हणून नाही का आनंद दिला मोगऱ्याचा गजरा? पण मला मोगरा आवडतच नाही ना. मग तुला काय आवडतं? अंकिता. हा? इश्श. अंकिता आवडते म्हणजे? नाही म्हणजे अंकिताला जे फुल आवडते का नाही ते फुल मला आवडते. काय ग अंकिता, तुला कुठलं फुल आवडतं? प्रफुल्ल. प्रफुल्ल काकडे मला आवडतो. आमच्या वर्गात येतो, मला जाम आवडतो. अंकिता, मला आधी काऊन नाही सांगितलं अंकिता? अरे मला तर आपल्याच लोकांना लुटलं, दुसऱ्यात काय दम होता.
ते अजय देवगणच्या आवाजात म्हण ना. ए, राहू दे, राहू दे. तुझं कर ना. तुला जे दिलंय ते कर ना. एकदा सुचित्रा नको नको. मोबाईल पाहिजे होता म्हणून माझं बाकी काही इंटेन्शन नाही. आज बहुतेक निरोपच जाणार आहे घरी नक्की. ते यालाच घेऊन जाते घरी. नाही नाही मी हे लेकराचं राहिला. हा बोल ना पटकन बेटा. बोलून घे पटकन. चल, हा. अरे मला तर आपल्याच लोकांनी लुटलं, दुसऱ्यात काय दम होता. मला तर आपल्याच लोकांनी लुटलं, दुसऱ्यात काय दम होता. मावली होडी जिथं डुबली तिथं पाणी तुंबला होता. जिसके लिए मरता था ऐसी लड़की थी जिसमें मैं प्यार करता था. बापरे बापरे, सगळं तो वाजवणार आहे आता तिकडं. किती वाद्य आहे त्याच्यात? अर्धा तास चालेल आहे. अरे पाहिलं हा हे पाहिलं तुम्ही आतापर्यंत अजय देवगण पाहिला असेल, पण हे आमचा अजय अवगुण पहिल्यांदा पाहिला. ओ बाबा तुम्ही शांत बसा रो. इथं मावला काय चालू आहे, तुमचं काय चालू आहे? काय झालं तुझं झालं? पप्पा मेरी पहली मोहब्बत अधूरी रह गई पप्पा. अरे बापरे. मेरी पहली मोहब्बत अधूरी रह गई. अरे तुझी पहिलीची परीक्षा पण अधुरी राहिली आहे. 4 वर्ष झाली एकाच वर्गात आहे तो. तुझ्यावर चांगलं लक्ष ठेवायला पाहिजे मला. मायावर लक्ष ठेवल्यापेक्षा याच्यावर लक्ष ठेव. आज गजरा आला, उद्या गजरेवाली येईल, मग कळेल तुले. गजरेवाली आली तरी मला काही फरक पडत नाही, कारण मी तिच्याकडनं गजरा घेणारच नाही. कारण मला मोगऱ्याचं फुल आवडतच नाही. मग म्हणाव बस बोंबलत. आजी यांचं असं का झालंय? अगं काय झालं, लहानपणी हिच्या डोक्यात हिच्या आईला गजरा मारता येईना, त्यामुळे तिने खेळच ठोकला आणि त्याला गजरा लटकवला, त्यामुळे असं झालंय. बायो बबल बाई, मी आता मारी ना ह्याला बयोबाई. तेच ते. तुम्ही आमच्या घरच्या मॅटर मध्ये लुडबुड करू नका. चला कामाला लागा. हो हो लागते काम. चला किचन मध्ये. हो हो. चहा करा. आणि ते हे कुठं आहे आजचं ते पेपर कुठं आहे? पेपर, अरे पेपर कुठं आहे? वापरला पप्पा. हा अरे न्यूज पेपर, टिश्यू पेपर नाही. अरे मला जरा ग्रांड लॉटरीचा रिझल्ट बघायचा होता. या पॅड वरती आहे बघा लॉटरी. ही एक सवत माझ्या आयुष्यातनं कधी जाणार आहे काय माहिती. वहिनी साहेब आमचं काही तसं नाही आहे का? ग बसते का तू? लॉटरी विषयी बोलते मी. असं असं. हं. अरे अरे हे काय सगळे 0-0-0-0-0-0 असं काय आलंय? बघू हे? त्या पोराचा रिझल्ट आहे 0-0-0-0. असा रिझल्ट आहे 0-0-0-0. आलंय का? सगळे भिकेचे धंदे, भिकेचे धंदे. लॉटरी आमचे बस भिकेचे धंदे नाही. एकदा लॉटरी लागू दे, मग बघ कसं राणीसारखं ठेवणार तुला. हा राणी सारखं ठेवाल तेव्हा ठेवा तुम्ही. मी जरा शिदमबाईंकडे जाऊन येते बरं का. ते त्यांना आळूच्या वड्या कशा करायच्या ना ते माझ्याकडनं शिकायच्या होत्या. जरा रेसिपी सांगून येते पटकन. नाही नाही नका शिकू. का? अहो माग काय झालं, हे गेली ते बुगडे मॅडम कडे शिकवायला आळूच्या वड्या. त्या आळूच्या पानाला चुना लावलाय, सुपारी लावली, बडीशोप लावली, काट टाकलाय आणि तळलं की नाही. ती वेगळी रेसिपी होती माझी. काय नाव होतं? आळूचे विडे. आई निघ निघ निघ. आले आले शिदमबाई आले. अरे यार हे एकही तिकीट लागत नाही. ए यानं एक पण तिकीट का नाही लागत? अहो तिकीट लागायसाठी ते विकत घ्यायला लागते. मावाले बाबा का नाही टपरी समोर पडलेले तिकीट गोळा करून आणते. मायावाले बाबा म्हणजे तुझ्या बाबांना माया नावाची अजून एक मुलगी आहे? हे पुढचं वाचू आपण. आपल्याकडे स्क्रिप्ट आहे ना, आपण वाचूया. हे यांचे बेकार ऍडिशन. वा वा वा. साहेब, हो साहेब, काय? हे मी पण एक तिकीट काढलं होतं लॉटरीचं.
जरा बघा की लागतंय का. अच्छा, म्हणजे तुम्हाला पण आहे का हा नाद? अरे हे काय मला तर हा काय नाद आहे का साहेब? हा. ही नशिबाची परीक्षा आहे हो. हा. आपण परीक्षा देत राहायची आणि रिझल्टची वाट बघत बसायची. हा ते म्हणा आपण परीक्षा दे नालाय काट्या परीक्षा देत राहायचा 100 पैकी 100 मार्क भेटले पाहिजे. लक्षात ठेव ना, कान पडत नाही का? यायला 35 रुपयाची लॉटरी लागेल आणि आपल्याकडून अपेक्षा 100 मार्क. साहेब बघा की लागते का. हा, बघतो लागली का साहेब? बघतोय ना आता बघतो ना, आकडे आहेत ना ते. लागली. तुम्ही उभ्या का? मग चला बसू. बसू का असं? नाही हे करा ना, चहा करा. साहेब सारखं चहा पिणं बरं नाही. हा, मग कॉफी करा. मला कॉफी आवडत नाही. अरे मग काय आवडते तुम्हाला? हे म्हणजे चहाच आवडती. मग चहा करा ना, तेच सांगतो ना, चहा करा थोडा, तुम्ही घ्या थोडा मला द्या. पण माझा मूड नाही ना चहा प्यायचा. काय प्यायचं मूड आहे? हे ग्रीन टी हे बुडून नाही का? मग करा ना, ग्रीन टी करा ना, जा ना, हा, त्या करा. करते. हा. साहेब लागली का ते? बघतो ना आता, बघतो तुम्ही बघा. नाही, बघा तुम्हीच बघा तुम्ही. 5 7 7 9 8 3 3 4. बापरे, पहिला 5 करोड रुपयाची लॉटरी लागली. 5 करोड काय करणार आहे ही बाई? अरे 20 रुपये 200 रुपयातला फरक समजत नाही ह्या बाईला. 5 करोडचं काय करणार? नाही, नशिबानं ही माझ्याकडे आली म्हणजे हे माझंच तिकीट आहे. काही झालं तरी माझंच तिकीट आहे. तिकीट बदललं पाहिजे. साहेब लागली का? बॅड लक म्हणजे नाही लागली, म्हणजे नाही लागली. काय करणार, बॅड लक. तुम्ही काही किडे नाही ना केले? म्हणजे तुम्ही नीट बघितलंच असेल असं. तुम्ही बघा ना, तुम्ही बघा. नाही तुम्ही म्हणताय, विश्वास आहे ना मला, विश्वास. मग आता म्हणजे एक तिकीट राहिले, तेवढे बघून घेतो. 5 5 7 7 3 3 2 2 0 0 1 1 लागली ना साहेब, म्हणून म्हणते बाहेर लपडी नका करू. अहो मला लॉटरीचं तिकीट लागलंय 5 करोड रुपयाचं. 5 करोड पार्टी झाली पाहिजे. 5 करोड लॉटरीचं तिकीट लागलंय. 5 करोड पार्टी झाली पाहिजे. मागवा. कसली पार्टी? अहो 5 करोडची लॉटरी लागली ना. अरे 5 करोडची पार्टी मागणाऱ्या करोड मध्ये 5वरती किती शून्य असतात माहितीये का तुम्हाला? तुम्हीच सांगा. अरे मला माहित असतं तर मी तुम्हाला ओळख तरी दाखवली असते का? निघा चला इकडनं. चल मागवा ना. चल ऑफिस मध्ये हाफ डे टाकून आलाय. काय मला 5 करोडची लॉटरी लागली. 5 करोडची. सगळे नंबर चेक केले? सगळे नंबर चेक केले, बरोबर आहे. सगळे नंबर जुळतायत. नीट एकदा परत बघा. मागच्या वेळेला काय झालं माहितीये, यांनी सगळे नंबर चेक केले आणि असंच सोसायटीमध्ये पेढे वाटत फिरले. नंतर कळलं सिनेमाचं तिकीट होता. सिनेमाचं नाहीये हे, बघ हे लॉटरीचं तिकीट आहे. लॉटरीचं तिकीट, आकडे बघ सगळे जुळतायत. खरंच आपल्याला आपण करोडपती झालोय. करोडपती. खरंच आपण करोडपती. म्हणजे याचा अर्थ आपण आता बाथरूम आणि टॉयलेटच्या मध्ये वेगवेगळी पाय पुसणी ठेवू शकतो. अरे काय हुकेल बाई आहे. अरे पाय पुसणीचं काय घेऊन बसला? आपण अख्खं घर बदलू शकतो. घर. हो पण पाय पुसणी बदलूया. पाय साहेब मी काय म्हणते, तुम्ही हिलाच पाठवा. यांना चांगले कपडे घ्या. हो वहिनी साहेब अभिनंदन तुमचं. वा वा वा. आता तुम्ही एवढं मोठं श्रीमंत झालात, आता मी कुठं तुमच्याकडे काम करणार नाही का? अगं असं काय म्हणतेस बाबू भैया? बयोबाई. हा बयोबाई, अगं असं काय म्हणतेस?
आमच्याकडे कामाला तूच यायचं बरं. हा. आजी तू काही काळजी करू नको. तू जरी क्रोरपट्टी नाही झाली ना तर काय झाली करोड काय काय क्रोरपट्टी. हा स्किटला येताना ग्रीन टी घेऊन येतो का? करोडपती. हा ते जरी नाही झालीस ना पण तुझी नाच झालीये. एक मिनिट कस काय नाही म्हणजे ती आता शिकणार मोठी होणार खूप पैसा कमवणार ना म्हणून. हा हा तशी तशी. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आपण करोडमध्ये झालेलो आहे, त्यामुळे वागणं चालणं बोलणं त्या पद्धतीचं असलं पाहिजे. लक्षात ठेवा. नॉनसेन्स. वा वा बघितलं का आतापर्यंत सगळं विदर्भावर चाललं होतं. पेमेंट आलं तसं मोहन जोशी सर पेमेंट शिवाय येत नाही बे. लक्षात ठेवा. कंटिन्यू. हा. आई आला मुडदा. आई 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 कुठं गेली? आई आई एकटी एकटी घाबरलीस ना? आजी आजी कुठलं संत्र. एकटी एकटी घाबरलीस ना? वाटलंच होत आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. जा 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 मुडद्या जा 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 आला हिचा. काय चालू आहे इथे? कॉम्पिटिशन चालू आहे गाण्याचे. नॉनसेन्स. नाही नाही बेवडा मुलगा आलाय तू. हे असे हे बेवडे मुलगे आता मला माझ्या घरात नकोय. आपण आपल्या स्टेटसला राहिलं पाहिजे. लक्षात ठेवा. स्टेटसच्या बाता करताय तुम्ही? काल रात्री हॉटेलच्या बाहेर उकडलेलं अंड माझ्या हातात होतं. अर्ध अंड दे म्हणून हातापाया पडत होता. स्टेटसच्या वार्ता करताय आता? हा? काल रात्री आमच्या दोघांच्या शर्टाचा कलर पण सेमच होता. कुठला? गटारी. आणि आता स्टेटसच्या बाता करताय तुम्ही? छान दे का आता करोडपती झाले. करोडपती? हा म्हणजे आम्ही लखपती झालो. आपण लखपती झालो आई, आपण लखपती झालो. तुम्ही कसं काय लखपती झाला ना? आता करोडपतीच्या घरात आमची आई काम करणार म्हणल्यावर ना आम्ही 1,00,000 रुपये तरी पगार घेणार. आम्ही करोडपती नाही, आम्ही लखपती झालो. निघा घेऊन चल निघ तू पुढं 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 चल ग चल चल निघ. आजी चल नॉनसेन्स. अशी माणसं नका आपल्याला आता पुढे आपल्या घरामध्ये. लक्षात ठेवा. हो हो पण खरंच आपल्याला लॉटरी लागली नाही अरे खरंच लागली बघ. देवाकडे ठेवून येते. आपण एक मिनिट ते देवा पुढे व्यवस्थित ठेव. मागच्या वेळेस लॉटरी लागली होती, दिव्यावर ठेवली होती, जळाली. नॉनसेन्स. नाही नाही दिव्यावर नाही, या वेळेला डोंबिवलीवर ठेवते. देवाकडे जा. एक मिनिट. काय चटका लागला? शॉक बसला. कसला शॉक बसला? खोटं का बोललात? काय खोटं बोललो मी? हे लॉटरीचं तिकीट आपलं नाहीये. हे लॉटरीचं तिकीट आपल्या घरात काम करणाऱ्या बागुलबुवाबाईचं आहे. बाई ओ बाई आहे तिचं नाव आणि हे तिकीट आपलंच आहे. नाही खरं सांगा हे तिकीट तिचंच आहे. कशावरून? काय पुरावा तुझ्याकडे तिचं आहे तिकीट ते? ह्या तिकिटाच्या मागे बघा. पुढच्या स्क्रिप्ट मधले तिचे सगळे डायलॉग तिने लिहून ठेवलेले. तुम्ही तर रिहर्सलला सुद्धा स्क्रिप्ट हातात घेत नाही. गेले 7 वर्ष अंदाजपंचे वाक्य टाकताय तुम्ही. आम्हाला आमचे क्यू कळत नाही. मग हे तिकीट तुमचं कसं काय? आहे तिचं आहे तिचं आहे तिकीट आहे तिचं. तिला लागली लॉटरी पण काय करणार आहे ती?
ती एवढ्या पैशाचं करणार काय? तिला साधा 20 रुपये 2 रुपयातला फरक कळत नाही. हे तिचे ती तो बेवडा मुलगा तिचे नातेवाईक अरे 5 रुपयाला तरी टच कर देणार आहेत का ते? हे लक्षात ठेव, हे देवानी आपल्याला दिलंय, नशिबानी दिलेलं आहे, हे आपलं तिकीट आहे. हे पैसे आपल्या कामी पडतील, आपल्या या नितेशच्या भविष्यासाठी कामी पडतील. याच्या भविष्यासाठी 5 कोटी रुपये? अहो 5,000 पेमेंट याचं, त्यात 7 फंबल मारतो. 5 कोटी जरी इन्व्हेस्ट केले तरी रिझल्ट मध्ये काय फरक पडणार आहे? बघितलं तुमच्या रूम मध्ये ह्याला रिहर्सलला घेत जाऊ नका हो. त्याची भाषा पण विदर्भाची झाली. कॅरेक्टर काय पण असो, हे दोघं एकच कॅरेक्टर धरून चालतात. मागे वेताळ पण याने विदर्भातला केलाय. बस तिकडं. तर मंडळी, सुरू आहे आपला सिनेमा ज्याचं नाव आहे कम नशीबवान. या सिनेमात पुढे आणखीन घटना घडणार आहेत, पण त्या पाहणार आहोत आपण उद्याच्या भागात. काय मंडळी, मजा आली की नाही? अशीच मजा अजून बाकी आहे, ती आपल्याला उद्या करायची आहे. भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवं उद्या.